सर्वात पहिलं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेकडून सर्वांचे स्वागत करू. आज आपण वर्ग सातवीला निरोप समारंभ साजरा करीत आहोत. तरी आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री मुस्कान सर यांनी स्वीकारावे अशी विनंती. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी श्री भास्कर सर यांनी स्वीकारावे अशी विनंती. त्याचप्रमाणे श्री सर यांनी सुद्धा स्थान स्वीकारावे अशी विनंती. प्रमुख अतिथींनी स्थान स्वीकारावे अशी विनंती. वाजत नाही का तुम्ही? नंबर आहे वाजत इकडे वाजवलं झालं. मान्यवरांना विनंती करतो. त्यांनी सायकल फुले यांची प्रतिमेची पूजा जवळून काढ शिकव. तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे का? तुमच्यापैकी तुम्हाला तर बोलायचं 7व्या वर्गाला. तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या पुढच्या आयुष्यासाठी. कोणाला 7व्या वर्गाला. आणि ते पुढच्या चालले आता आपल्या शाळेत राहणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला दुःख होते की नाही? तर दुःख होत आहे, पण त्यांना पुढील वर्षासाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा एवढ्या बोला. जास्त नाही बोला. बरोबर आहे की नाही? आज आपण कोणता कार्यक्रम ते सांगायचं. आणि 7वीच्या मुलांना पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा द्यायच्या. बस एवढंच. ठीक आहे? आता एवढे दिवस मिळून होते का नाही? आता पुढे चालले बा ते आता आम्हाला पूर्ण आता. बरोबर आहे ना? बोला. 2 शब्द बोलायला शिकलं पाहिजे. जास्त नाही. 2 वाक्य तरी बोलता येते ना. शुभेच्छा येते तुम्हाला पुढच्या आयुष्यात शुभेच्छा. मी सॅम्पल सांगतो कसं समजा मला वाचन द्यायचं. आज आपण सर्वजण वर्ग 7वीचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी एकत्र आलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुस्कान सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री भास्कर सर, तसेच श्री निखिल सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वीसाठी निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. वर्ग 7वीचे विद्यार्थी पुढल्या वर्षात शाळेत शिकणार नाही. ते पुढल्या दुसऱ्या शाळेत शिकणार आहेत. आता गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्यासोबत शिकत आहेत. आता हे जे सांगताय ते नाही घ्यायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तसेच श्री निखिल सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वी निरोप समारंभ साजरा करीत आहोत. वर्ग 7वीचे विद्यार्थी पुढल्या वर्षी दुसऱ्या शाळेत जाणार आहे. अनेक वर्षापासून आपल्यासोबत शिकत आहे. अनेक वर्षापासून ते आता ते आपल्याला सोडून जात आहे. आपल्याला सोडून जात आहे. पुढील आयुष्यासाठी पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुस्कान सर, प्रमुख
अतिथी श्री भास्करराव सर तसेच प्रमुख अतिथी श्री निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वी निरोप समारंभ साजरा करीत आहोत. वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माझे अध्यक्ष श्री मुस्कान सर, प्रमुख अतिथी श्री भास्करराव सर तसेच श्री निखिल सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी निरोप समारंभ साजरा करतो. करीत आहोत. वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे वर्ग 7वीचा विद्यार्थी लकी राऊत. हात बांधून बसा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुस्कान सर आणि प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव सर आणि निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, तू सांग काही शाळेत कसं वाटतंय आता, काय मजा केली, काय चुका केल्या, वाटत तुला जे वाटतं ते सांग. बरं तुला काय काय आवडलं शाळेत 7 वर्षात शिकला तू, काय काय तुला मजा वाटली की शाळेत तुला काय भेटलं चांगलं ते सांगा. मी या शाळेत 7 वर्ष शिकलो आणि मला खूप शिक्षण भेटलं. मी थोडं हुशार झालो. तुला मित्रही भेटले चांगले, तुझ्यासारखे मित्र भेटले, तुमच्यासारखे मित्र भेटले, मला नाही मित्र भेटले. आयुष पवार आपले मनोगत व्यक्त करतात. माझे अध्यक्ष श्री मुस्कान सर, प्रमुख पाहुणे म्हणतात प्रमुख अतिथी श्री भास्करराव सर तसेच निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, शाळेबद्दल माहिती सांगितली. आता काय अनुभव आहे तुला 7 वर्षाचा, कसं वाटलं, काही चांगलं शिकायला भेटलं, काही वाईट शिकायला भेटलं, काही चुका झाल्या असतील तुझ्याकडून, नाही का नाही, सगळ्या गोष्टी काय सांगितलं. तुला काय आवडलं शाळेत 7 वर्षात, काय आवडलं शाळेत तुला, कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या आठवणी येते तुला आम्ही गेल्यावर, कोणत्या गोष्टी आठवणी तुम्हाला गेल्यावर इथून, क्रिकेट खेळायची आठवणी तुम्हाला गेल्यावर इथून, आम्ही मस्त क्रिकेट खेळायचो. आता इथे तिथे गेल्यानंतर तुमची आठवण येईल असं बोलू शकता ना तुम्ही, नाही खेळत तिथे पण इथे आठवण येईल ना, आहे का नाही. अभ्यास करायचो, सर रागवायचे, सर कधी मारायचे, कधी खेळायचे आम्हाला आनंदाने, आहे का नाही, त्याची आठवण येईल. मित्रमैत्री खेळला त्याची आठवण येईल. पुढे जाऊन दुःख होत आहे मला, मग थोडं रड सांग ना, रडून गिडू खूपच नाही. तुला काय काय गोष्टी आवडल्या शाळेत सांग, ज्याची तुला आठवण येईल पुढे गेला. खेळायला क्रिकेट, पुढे बाकी बोलला का. आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अमृत संमेशनला विनंती करतो. अध्यक्ष श्री भास्करराव पाहुणे मंडळी,
प्रमुख पाहुणे श्री भास्कर सर, श्री भास्कर सर, तसेच निखिल तसेच सर. निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो. सांग तुझा अनुभव शाळेतला काय, कोणत्या आठवणी येतील पुढे गेल्यावर. माझे जुने मित्र, हा क्रिकेट, कबड्डी, हा. काय ते काय रे? त्या गोष्टींची मला आठवण येईल इथून गेल्यावर सांग त्या आता. गोष्टीची आठवण येते. हा. झालं? धन्यवाद. मी आता सर्वांना नमस्ते. प्रमुख पाहुणे श्री अशोक डॉक्टर, निखिल सर, समोर बस, सगळं चांगलं फोटो काढतोय. मला काय फोटो काढणार? व्यस्त आहे. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बरं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो पण तुम्ही बोलत जा. तुला कोणत्या कोणत्या गोष्टी आठवणी शाळेतून गेल्या ते सांग. सगळ्यांना सांगता. मी शाळेतून गेल्यावर आम्ही इथून गेल्या हां. क्रिकेट खेळायची, कबड्डी खेळायची. आणि ते सगळ्यांची आठवण येईल का तुला? तुमच्या सगळ्यांची कोणत्या गोष्टी आठवण येईल? सर्वांना. पाच वर्षांची काय आठवण येईल तुला? काय आवडलं बा? कोणती गोष्ट आवडते? कोणत्या गोष्टी आठवण येईल? तुला आठवण घ्यायची नाही का? एखादी गोष्ट असते ना आमची आवडलेली ना आवडलेली काही विशेष गोष्ट. हा चांगल्या शिकवण्याची आठवण येईल का? माझ्याबद्दल काय आठवण येईल? सगळं काय शिकवलं तू काही कोणत्या गोष्टी विशेष असते तुझ्या कधी राग नसेल ना? त्या सगळ्या गोष्टी आठवण येईल. हे बोलू नका. एकी सारखी कोणती आठवण येईल? ओंकार एकी सरांचा तू काका म्हणूनच राहील. शिक्षक म्हणून काय करणार आहे की नाही? ठीक आहे ना. सगळ्यांची नावं दिली. नाव विसरला काय वेळ लवकरच. जा शकतीस. प्रमुख अतिथी श्री भास्कर सर, निखिल सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मला खूप दुःख होत आहे शाळेतून व्हिडिओ फोटो दोन्ही एकाच. शाळेतून चाललो याचं मला खूप दुःख होत आहे. मला आता रडू येत आहे. बस काय आलं ना रे आठवलं का? नमस्कार सर, श्री भास्कर सर आणि निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्र. आणि माझे विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही सर्वजण आम्हाला निरोप देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल सर्वांचे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुस्कार सर, आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष प्रमुख अतिथी श्री भास्कर सर, तसेच निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण निरोप समारंभ वर्ग 7वी साजरा करत आहोत. खूप दिवसापासून आपले वर्ग 7वीचे विद्यार्थ्यांनी आपल्या संग शिकत आहेत. आता त्यांनी आठवीत जाणार आहे म्हणून आम्हाला खूप दुःख होणार आहे. दुसऱ्या गावात शिकायला जात आहे. काय सांगतो सांग. त्यांच्या संग मी खेळलो राहिलो त्याची खूप आठवण येणार आहे. शाळेची जबाबदारी तर माझ्यावर येणार आहे. आणि शाळेची जबाबदारी माझ्यावरच येणार आहे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लाडके मुख्याध्यापक तुमचे आमचे श्री मुसगाव सर आणि आपले सहाय्यक शिक्षक बासगाव सर आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, आज वर्ग 7वीचा निरोप समारंभ कार्यक्रम. निरोप समारंभ कार्यक्रम म्हणजे आज ते जे पहिलीपासून तर 7वीपर्यंत या शाळेत, आपल्या शाळेत वर्ग किती आहे 1 ते 7, ते आज पहिलीपासून तर 7वीपर्यंत इथे शिकत आले. आज 7वीचं शिक्षण त्यांचं पूर्ण होत आहे, म्हणजे परीक्षा व्हायचीच आहे. परीक्षा जे होते ती शाळा सोडून आता ते पुढच्या शाळेत जाईल, म्हणजे त्यांचं प्राथमिक शिक्षण आज इथे पूर्ण होत आहे, माध्यमिक शाळेत जाईल. तर आज तुम्हाला आजपर्यंत तुम्ही शिकत आले, तुम्हाला सर्व शिक्षकांचे जे योगदान लाभले, आजपर्यंत तुम्हाला बरेच शिक्षक झाले असेल आणि आम्ही आज शेवटचे आहोत तुमच्या टप्प्यात 7व्या वर्गाच्या. त्याचा पण आनंद आहे मला तुमचा सहवास लाभला आणि तुम्हाला समोरच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी चांगला अभ्यास करावा, चांगली मेहनत घ्यावं आणि समोरचं जे आपलं भविष्य आहे, ज्यांना काही ज्या गोष्टीमध्ये आवड आहे तिकडे जायचं, जे आपल्याला क्षेत्र आवडते त्या क्षेत्राकडे आपण वळायचं. आता इथून तुमची सुरुवात होणार, त्याच्यानंतर 10वीची परीक्षा, त्यानंतर 12वी झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते सर्व ठरवायचं आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला जे काही गोष्टी करता येईल प्रयत्न, आता इथून आजपर्यंत तर करतच आले, सर्व शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं. याच्या समोरही तुम्हाला शिक्षक भेटत वेगवेगळे, त्यांचं पण मार्गदर्शन मिळेल. जे योग्य आहेत त्या योग्य मार्गाने तुम्ही तुमचा प्रवास करा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यातून काय बोध घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवा. एक शेतकरी आहे, शेतकऱ्याची व्यथा तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे काय असते. वेळेवर पाऊस येत नाही, आला तर जास्त येते, पूर येते. ते एक शेतकरी राहते, तो देवाकडे प्रार्थना करतो. देवा म्हणते माझं पीक आहे शेतामध्ये, वेळेवर पाऊस पडत नाही, पडला तो खूप पाऊस पडतो आणि ते पीक पुरानं म्हणा अतिवृष्टीनं नुकसान होतं. तर तो देवाकडे काय प्रार्थना करतो, जे आता एक आकाश आभाळाचं जे नियंत्रण आहे, म्हणजे जे आपण आता देवानंच चालवतो देव, असं देवाकडे तो प्रार्थना करते. देवाला काय मागते म्हणलं तर, मला हे जे निसर्ग आहे ते चालवण्याचं शक्ती दे, मला पाहिजे तेव्हा मी पाऊस पाडेल, मला पाहिजे तेव्हा वातावरण चेंज करेल, ऊन पाहिजे पाऊस पाहिजे काय ते सर्व नियंत्रण माझ्याकडे दे, म्हणजे माझ्या पिकांना मी व्यवस्थित नियोजन करू शकेल. तर देव काय करते, त्याचं मागणी मान्य करते आणि त्याच्या हातात सर्व रिमोट कंट्रोल देऊन देतो. तर मग तो काय करते, जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस पाडते, जेव्हा सावली पाहिजे तेव्हा सावली, जेव्हा ऊन पाहिजे तेव्हा ऊन, वातावरण सर्व त्याच्या हातात, म्हणजे तो पाहिजे त्यावेळेस त्यांना ते देतात आणि ते पीक मग चांगलं येते आणि खूप हिरवगार पाहिजे तसं त्या अपेक्षेनुसार त्याने वाटते का खूप पीक हिरवा आहे, मस्त आहे सर्व. पण जेव्हा पीक काढायची वेळ येते आणि पीक काढते त्यावेळेस ते पीक पाहिजे तेवढं निघत नाही, काहीच निघत नाही. काहून निघत नाही, मग तो देवाला पुन्हा म्हणते मी सर्व गोष्टी केल्या, वेळेवर खत दिलं, पाणी दिलं, जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी दिलं, सर्व नियोजन केलं, फवारण्या केल्या, सर्व केलं, पण मला पाहिजे तेवढं पीक निघालं नाही. तर मग त्याच्यावर देव काय म्हणते माहिती आहे का, तू त्याला सर्व दिलं पण त्याला काय पीक नाही, ज्या वेळेस त्याला जे वातावरण आपण म्हणजे लढण्याची शक्ती, संघर्ष करण्याची जी ताकद असते. आता आपण पाहिजे तेव्हा आपल्या पिकाला आपण पाणी देऊ शकतो का पाऊस काळात, म्हणजे त्याला संघर्ष करण्याची ताकद त्याच्यात नव्हती, म्हणून ते सर्व त्यांनी झेपून घेतलं नाही. सांगायचं एवढंच आहे का, आपल्याला प्रत्येक गोष्ट जर आयती मिळत गेली, म्हणजे पाहिजे ते भेटत गेलं, संघर्ष करायचे, आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे. परीक्षा आहे, परीक्षेमध्ये पाहून लिहायचं, कॉपी करून लिहायचं, म्हणजे आपण मेहनत करतो का, आणि पाहूनच लिहायचं, काय अभ्यास करायचा. मग याच्यासाठी आपल्या स्वतःला आपण मेहनत करावं लागते, अभ्यास करावं लागते. समोरच्या जे संकट आहे त्या संकटाले आपल्याला समोर जाता आलं पाहिजे. त्या संकटात
एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्हा सर्वांना 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विदेशी देवता श्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुस्कावर सर आणि विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री निखिल सर आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज आपल्या वर्ग 7वीचा निरोप समारंभ. निरोप म्हणजे काय, तर आपण इथून आता आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जाणार आणि आपण कार्यक्रमाचं नाव काय ठेवलेलं आहे, ब्रिज. ब्रिज म्हणजे काय, एक पूल. तसेच आता इथून या साईडने ओलांडून दुसऱ्या साईडला जाणार आहे. इथे आपण त्यांना जे काही दिलं ते घेऊन आता ते दुसऱ्या बाजूला जाणार आहे. आता दुसऱ्या बाजूला ते त्याचा कसा उपयोग करतील हे सर्व त्यांच्या हातात आहे. आपण त्यांना इथं चांगलं दिलं, सर्व शिकवलं, आता ते इथून काय काय घेऊन जातील समोर. त्या ब्रिजवरून ते किती ओझं किंवा किती नॉलेज आपल्यासोबत घेऊन जातील हे आता त्यांच्यावर सर्व काही गोष्टी डिपेंड आहे. तर आपली 4 वर्षे गेले यांना पाहत आहे. यांचं आता नाव माझ्या म्हणजे उठावर बसलेलं आहे की कोणतेही काम असेल तर यांना आवाज देणे, हे करणे, सगळी शाळा व्यवस्थित सांभाळणे किंवा यांच्यावर सगळ्या गोष्टी सोपवलेल्या होत्या. पण आता हे इथे नसणार आहे, तर निश्चित यांची आपल्याला खूप आठवण तर येणार आहेच. पण यांना एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक राजा असतो, राजाचा एक मुलगा असतो. तर त्याला राजा शिकवण्यासाठी एका गुरुकुलमध्ये पाठवतो. बघा, राजाचा मुलगा असो किंवा प्रजेचा असो, प्रत्येकाला शिक्षण काय आहे, महत्वाचं आहे. राजाच्या मुलाला पूर्ण राज्य सांभाळायचं असते, तर आपल्याला सुद्धा आपलं काय सांभाळायचं असते, आपल्या गावामध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या असते, त्यासाठी शिक्षण सांभाळणं महत्वाचं आहे. राजा त्याला कुठे पाठवतो, एका गुरुकुलमध्ये पाठवतो. तर गुरुकुलमध्ये गेल्याच्या नंतर एक कार्यक्रम सुरू असतो. तर तो तिथे जाऊन भेटतो त्याच्या प्राचार्याला किंवा जे सांभाळतात पूर्ण त्यांना भेटतो. तो सांगतो की असं असं आहे, माझे वडील त्यांनी मला इथे पाठवलेलं आहे. तर ते काय म्हणतात, सध्या इथे एक कार्यक्रम चालू आहे, तू काय कर, तू जा गुरुकुल बघ आणि तिथून आल्याच्या नंतर मला सांग की तू काय काय बघितलं. तर तो पूर्ण गुरुकुल फिरतो आणि तो तिथे थोड्या वेळाने येऊन पोहोचतो. तर पोहोचल्यानंतर त्याला विचारतात की तू काय काय बघितलं. तर त्याला आठवत नाही त्यांनी काय काय बघितलं. कारण काय की त्याच्या मनात चिंता राहते, माझ्या बाबांनी आता मला शिकायला पाठवलेलं आहे, मला या गोष्टी करायच्या आहे, मला राज्य सांभाळायचं आहे, ही चिंता त्याच्या मनात असते खूप मोठी. म्हणून त्याला ते सर्व गोष्टी दिसत नाही, पाहिलेल्या तरी तो विसरून जातो. तो ते पाहणं एन्जॉय करत नाही. मग त्याला प्राचार्य काय म्हणतात की तू आता चिंता करू नको, मी तुला व्यवस्थित शिकवतो, तुला सगळं तयार करतो, तू पुन्हा जा आणि पुन्हा गुरुकुल काय कर पहा आणि काय काय पाहिलं, तुला काय काय आवडलं ते सांग. तर तो पुन्हा जातो, पुन्हा पाहतो, व्यवस्थित सगळं पाहतो, आल्यानंतर त्याला सांगतो. मग त्याला प्राचार्य काय गोष्ट समजवतात की बघ, म्हणते पहिले तुझ्या मनामध्ये चिंता होती म्हणून तुला या गोष्टी एन्जॉय करता आल्या नाही. तू इथे आला शिकायला, तर तू जर बाहेरच्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या तर तुला इथं पूर्ण शिक्षण घेता येत नाही. आणि जर तू इथेच रमला तर बाहेर तुला ज्या गोष्टीसाठी पाठवलेलं आहे त्या तू विसरून जाशील. म्हणून आयुष्यामध्ये आता तुम्ही समोर जाणार आहात 8वी मध्ये, बरोबर आहे. तर 8वी मध्ये तिथे भरपूर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट म्हणजे काय असेल, आपल्या शिक्षणापासून दूर घेऊन जाणाऱ्या भरपूर गोष्टी तुम्हाला भेटतील. फारसे मुलं भेटल, ते पार्ट्या करायला चल म्हणतील किंवा अजून काही व्यसनाधीन असतील, ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील. तर ते न होता लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय आपल्याला करता आला पाहिजे. शिक्षणाचाही तेवढा, खेळांचाही तेवढा. खेळामध्ये भाग घ्या, अभ्यासही तेवढाच करा. आपल्याला कुठे जायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला आपले घर वाढवायचं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला करता आल्या पाहिजे. पण हे करताना या चिंतेमध्ये राहून जे आपल्याला आयुष्य जगायचं आहे, जे आपलं तुमची आता महाविद्यालयाची लाईफ येणार आहे किंवा कॉलेजची लाईफ येणार आहे, ते सुद्धा विसरून जायचं नाही. अभ्यास करा, पण एवढंही अभ्यासात रमून जाऊ नका की ह्या सुद्धा गोष्टी आयुष्यात सुटून जातील. आणि या गोष्टी सुद्धा एवढ्या करू नका की अभ्यासही आयुष्यामधून सुटून जाईल आणि आपण कुठेतरी मजुरीच करत राहू. ह्या गोष्टी करू नका. तर पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. अभ्यास करा, चांगली परीक्षा द्या आणि एखादी गोष्ट शिकताना फक्त ती परीक्षेपुरती शिकू नका, तर ती आपल्याला आयुष्यामध्ये पुढे कशी कामी येईल हे करण्यासाठी तुम्ही ती गोष्ट शिका आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्या. जर ती समजली नाही तर पुन्हा पुन्हा ते विचारायला घाबरू नका. कारण एखादा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो जर पूर्ण नाही झाला तर ते आपल्या मनात येऊन काही फायदा नाही. जर आपल्याला ती गोष्ट समजली तर ती आयुष्यामध्ये पुढे आपल्याला कामी येते. तुम्हाला खूप सारे असे लोक भेटतील की मी आजपर्यंत हे शिकलो ते शिकलो पण आयुष्यात मला ते काहीच कामी नाही येत आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला शिकलो पण ते आयुष्याला आपल्याला कामी येत
नाही, तर आपण शिकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला कुठं ना कुठं कामी येते. फक्त ते आपल्याला उपयोगात आणता आली पाहिजे. ती उपयोगात कशी आणायची हे शिकून घ्या. फक्त अभ्यासापुरतं शिकू नका, एवढं मी सांगतो. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे, तुम्हाला आनंद आहे जाण्याचा. तर या गोष्टी कधी ना कधी तुम्हाला आठवतील की आपल्याला सांगितलं होतं. तर या लक्षात ठेवा आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. विद्येची आराध्यदैवत मा सरस्वती, त्याचप्रमाणे मुलींना शिक्षणाचे दारे खुले करून देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख लाभलेले श्री वासुदेव सर आणि श्री निखिल सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या कार्यक्रमाला सरांनी सांगितलं ब्रिज. काय नाव दिलं आपण? ब्रिज. ब्रिजचा अर्थ होत असते मराठीमध्ये पूल. पूल माहिती आहे तुम्हाला? आणि त्याचा शब्दशः आणखी अर्थ होत असते अडथळा पार करणं. म्हणजे पूल आपण काय करतो, पूल काय राहते, एक अडथळा येते, तर एखादं काहीतरी मधात नाला किंवा नदी येते, त्याच्यावर आपण पलीकडे जायसाठी आपल्या काय असते, पूल असते. तर हा एक तुमचा भाग, हा एक झोन आपला वेगळा होता. 1 ते 7 वर्षापर्यंत शाळेत शिकले. आता यानंतर तुम्हाला पुढच्या टप्प्यात जायचं. तर या पुलावरून चालले तुम्ही 7वीच्या, बरोबर आहे की नाही? 7वी नंतर तुम्ही 8वीत जाणार आहात आणि दुसऱ्या शाळेत जाणार आहात, बरोबर आहे? आता आम्ही खूप अनुभव घेतलाय. सरांना अनुभव आहे, आम्हाला अनुभव आहे. आम्हाला आमच्या शाळेच्या दिवस अजूनही आठवतात. आम्ही जे तुमच्या वेळेस होतो त्या शाळेत आम्हाला तेव्हा कळत नव्हतं तेवढं तुमच्यासारखंच, पण आम्हाला अजूनही त्या गोष्टी लहानपणीच्या आठवतात आणि मजा वाटते. आठवले आमचे शिक्षक, आमचे मित्रमैत्रिणी जर आम्हाला आठवले तर आम्हाला आनंद होतो. तसंच तुम्हालाही काही वर्षानंतर आपल्या शाळेतल्या आठवणी आठवतील तर तुम्हाला खूप आनंद वाटेल, बरोबर आहे की नाही? तर आपल्या भरपूर साऱ्या आठवणी असतात शाळेमध्ये. शिक्षकांसोबतच्या आठवणी असतात. शिक्षक कधी रागवतात, आहे की नाही, कधी प्रेमाने जवळ करतात तुम्हाला, सगळेच. आम्ही तर आता निकितांनी एकच वर्ष संपर्क होतो तुमच्या. भास्कर सर तुम्हाला 3-4 वर्ष संपर्कात आहेत. त्याच्या आधी तुम्हाला बाकी शिक्षक होऊन गेले असते या शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही? पहिल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंत 7व्या वर्गापर्यंत तुम्हाला भरपूर शिक्षक होऊन गेले, बरोबर आहे? सगळ्यांच्या काही ना काही आठवणी असतील. आता आम्ही कार्यक्रम आम्ही ती गजन घेतो म्हणजे आम्ही स्मृती गजन महत्वाच्या का नाही, तर तुम्हाला जे पहिल्या वर्षी शिकवलेले शिक्षक आहेत ते सुद्धा तुम्हाला या शाळेच्या आठवणीत महत्वाचे आहे, बरोबर आहे? आणि तुमच्याकडून सुद्धा या वर्षभरात किंवा या 7 वर्षामध्ये दत्तू शांत बोलते का? तर या 7 वर्षामध्ये किंवा आमच्या कारकिर्दीत या 1 वर्षामध्ये तुमच्या पुढे काही चुका झाल्या असतील, बरोबर आहे की नाही? तर त्या चुका आपल्याला काय करायच्या आहे, दुरुस्त करायच्या आहे. या पुलाच्या पलीकडे आपल्याला त्या दुसऱ्या भागात जायचं आहे, त्या दुसऱ्या शाळेत जायचं आहे, तिथे त्या चुका तुमच्याकडून काय झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे. तुमच्या चुका कोणत्या झाल्या असतील, कोणत्या झाल्या असतील, कोणत्या चुका झाल्या असतील? मी तुम्हाला तुमच्या चुका सांगतो म्हणजे पुढच्या शाळेत गेल्यानंतर तुम्ही त्या चुका करणार नाही. हे बाई हात वर करा सगळ्यांनी, पाऊल दोन्ही हात सगळ्यांनी आणि शेक करा बरं. नाही करा. कसं दिसतंय? कसे दिसतंय हात? चांगले दिसतंय? आता हात बांधा. तर बघा, तर सगळ्यांकडून चुका होत असते, बरोबर आहे? आमच्याकडे चुका होतात, तुमच्याकडे चुका होतात, प्रत्येक माणसाकडून चुका होतात. तर इथे 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी काही चुका लक्षात घ्यायच्या. जशी एक चूक आहे तुमची की दिलेला स्वाध्याय पूर्ण न करणं, अभ्यास पूर्ण न करणं. आता ही चूक आपण टाळायची पुढे गेल्यावर, बरोबर आहे की नाही? सरांनी दिलेला अभ्यास किंवा अभ्यास दिला नाही तरी आपण दररोज काही ना काही अभ्यास केला पाहिजे, बरोबर आहे? ह्या चुका कमी करायच्या. दुसरी चूक, दुसऱ्याशी वागणं. भाई, दुसऱ्याशी वागणं, बोलणं, चालणं आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्या लहान असल्या मुलांशी तुम्ही व्यवस्थित कसे वागले या 7 वर्षात? आठवते का तुम्हाला? आपल्यापेक्षा वयानं जे लहान मुलं त्याच्याशी कसे वागलो? काही चुका झाल्या असतील का नाही? चुका केल्याच नाही का तुम्ही? केल्या की नाही केल्या? मग त्या चुका पुढे जाऊन दुरुस्त झाल्या पाहिजे, बरोबर आहे? ते तुम्ही लहान असताना 2री-3री असताना तुम्ही मोठ्यांशी काहीतरी उद्धट बोलले असतात, मोठ्या पोरांशी, बरोबर आहे की नाही? तर त्या चुका सुद्धा आपण काय करायच्या, टाळायच्या, बरोबर आहे? आणि एक आदर्श विद्यार्थी जर व्हायचं आपल्याला आपल्यापेक्षा लहान मुलांना सोबत घ्यायचं, मोठ्यांचा आदर करायचा. शाळेतच नाही, गावातल्या सुद्धा मोठ्या माणसांचा आदर करायचा. लहान व्यक्ती त्यांना मदत करायची, त्यांना सोबत घेऊन चालायचं.
आपले शिक्षक असतील, आता आम्ही शिक्षक म्हणून नाही, इथून गेल्यानंतर तू ज्या कोणत्या शाळेत झाले बाई, ज्या कोणत्या शाळेत जाल शिकायला, तिथल्या शिक्षकांचा आदर आपण केला पाहिजे. बरोबर आहे. तर काही चुका आपल्याकडून जे झाल्या आहेत त्या पुढे आपण टाळायच्या, म्हणजे आपलं आयुष्य चांगलं राहील. तुम्ही चांगले विद्यार्थी बना. बरोबर आहे की नाही. मग चांगला विद्यार्थी कधी बना, तुम्ही चांगला अभ्यास केला तर, चांगला विद्यार्थी म्हणून शिस्त पाळली तर. बरोबर आहे की नाही. लहानांना सोबत घेतलं तर, मोठ्यांचा आदर केला तर तुम्ही चांगले विद्यार्थी बनू शकता. बरोबर आहे. आणि तुम्ही आता ह्या 7वीत येईपर्यंत तुमचा जो प्रवास झाला जीवनाचा तुमच्या, त्याच्यात तुम्ही आणखी काही चुका केल्या जे शाळेशी संबंधित जरी नसतील तरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी संबंधातले. जसा मोबाईल आहे तुमचा, मी नेहमी मोबाईलचा विषय काढतो, कारण तुम्हाला बर्बाद कोण करू शकतो माहितीये का? कोण करणार आहे बर्बाद तुम्हाला? तुम्हाला 100% बर्बाद जर कोणी करत असेल पुढे जाऊन तर मोबाईल करणार. आणि तुम्हाला कोणी वाचवू शकेल जर कोणत्याही गोष्टीमधून, की तुम्हाला पुढे नेऊ शकत असेल, तो सुद्धा कोण आहे? मोबाईल. मोबाईल मित्र म्हणू शकते, तुमचा शत्रू म्हणू शकते. आता काय बनवायचं? 7वीचे मुलं म्हणजे काही लहान नाही, तुला सगळ्या गोष्टी माहित आहे, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहे मोबाईल मध्ये आणि कोणत्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत. तर तुम्ही मोबाईलचा चांगला वापर केला, तुमचं आयुष्य चांगलं होईल. तर तुम्ही मोबाईलचा वापर व्यवस्थित नाही केला, तुमच्या जीवनाचं वाटोळं होऊ शकते. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही आज एक संकल्प करा का मोबाईलचा जास्तीत जास्त चांगला वापर करा. कराल का? हा. आणि खास करून कमीत कमी 12वी वगैरे होईपर्यंत अजून 5-6 वर्ष तरी ते जे सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप असेल, आपला इन्स्टा असेल, स्नॅप असेल, यापासून सहसा दूर राहा. सहसा दूर राहा. कारण ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ना, फक्त शाळेचे ग्रुप वगैरे ठीक आहे, व्हॉट्सअप शाळेचे ग्रुप असते, आपल्या अभ्यासाचे ग्रुप असते, ते ग्रुप ठीक आहे. आणि इंटरनेटचा वापर करा अभ्यासासाठी. त्या व्यतिरिक्त इंटरनेटचा किंवा कोणत्या सोशल साईटचा किंवा सोशल मीडियाचा वापर बाकी गोष्टीसाठी करू नका. ते आज रोजी फक्त आपण वाढदिवस शुभेच्छा देण्यास स्वागत करतो, फक्त साधी पार्टी करतो, पण उद्या जाऊन ती पार्टी मोठी होऊ शकते. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. म्हणजे आपल्याला जायचंय, तुम्हाला पाटणबोरीला जायचंय, कोणत्या रस्त्याने जायला लागेल? इकडे या रोडनं सरळ जायला लागेल, पण मधामधात फाटे फुटते का नाही? आता तुम्ही जर मेन रस्ता सोडून दुसरीकडे घुसले, पाटणबोरीला पोहोचाल का? दुसरीकडे जंगलात जाल, कुठे कोणत्या चिखलात जाल, कोणत्या नदीत जाल, आहे की नाही? रस्ते भरपूर फुटते जाताना. आपण सरळ रस्त्याने जाताना भरपूर रस्ते आपल्याला लागते, मधामधात इकडे इकडे काय म्हणते मुला ते मगर. हा, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे भरपूर रस्ते असे असतात मोबाईलद्वारे खास करून, तर इकडे इकडे म्हणतात, पण आपण जायचं का नाही. आणि सर्वात अजून एक सांगतो मी, क्रिकेट पाहणं कमी करा. क्रिकेट भरपूर लोकांचं आयुष्य बरबाद केलेलं आहे. क्रिकेट पाहणं, खेळणं ठीक आहे, बरोबर आहे, कारण आपल्या आज रोजी भारतामध्ये क्रिकेट वर्षभर चालते टीव्हीवर. बरोबर आहे का नाही? टीव्ही आणि मोबाईलवर वर्षभर क्रिकेट चालते. आणि तुम्ही जर आपल्या दररोजचे 3-4 तास क्रिकेटसाठी देत चाल तर तुमचं आयुष्य वाटोळं होऊ शकतं. क्रिकेट खेळला पाहिजे. एखादी इम्पॉर्टंट मॅच आहे, मजा वाटते, एखादी बोर आलं पहा. क्रिकेटसाठी वेळ नाही मला. पागल व्हायचं काय? भूक लागली बाई, भूक लागली काय? तर क्रिकेटसाठी वेळ नाही वाचलं. आज मला 2 गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे मोबाईलसाठी वेळ नाही वाचलं, एक क्रिकेटसाठी वेळ नाही वाचलं. बरोबर आहे. आता पुन्हा तुम्ही इथून शाळेतून जाल, दुसऱ्या शाळेत शिकाल, बरोबर आहे. दुसऱ्या शाळेत शिकायला गेल्यानंतर ही तुमची शाळा राहील की नाही रे? ही तुमची शाळा नेहमीसाठी राहील. बरोबर आहे. आम्ही नसलो तरी दुसरे कोणते शिक्षक आले तरी तुमच्या संपर्कात राहू शकता, भेटीगाठी घेऊ शकता, तुम्ही त्यांना सांगू शकता का मी या शाळेत शिकलेलो आहे. बरोबर आहे. त्या शिक्षकांना तुम्ही मदत करू शकता कोणत्या कार्यक्रमात, आहे का नाही? तुम्हाला कोणती मदत लागली शिकायला त्या शिक्षकांनी मदत घेऊ शकता. आम्ही नसलो तरी बरं, आम्ही असल्यावर तुम्ही येणारच आहे, कारण आम्ही तुमच्या ओळखीचे आहोत. पण आम्ही गेल्यानंतर सुद्धा 10-20 वर्षानंतर सुद्धा या शाळेत काही कार्यक्रम आला, या शाळेत काही कार्यक्रम आला, काही काम राहिलं, आपण तुम्ही मदत केली पाहिजे. आणि तुम्हाला काही मदत लागली शाळेकडून तर शाळेकडून मदत तुम्ही घेतली पाहिजे शिक्षकांकडून. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का तुम्ही जरी इथून टीसी काढून शिक्षणाची शाळेत जात असाल तरी सुद्धा ही शाळा तुमची अजूनही राहील, कारण तुम्ही याच गावात राहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्ही शाळेच्या कामात कोणती मदत करा, शाळेत येत राहा आणि शाळेच्या कामात मदत करा. तुम्हाला कोणती मदत लागली आमच्याकडून शिक्षणाबद्दल असो, कोणतीही मदत असो, ती मदत मागासाठी बिनधास्त शाळेमध्ये यायचं. आणि त्यासाठी आम्ही एक परमनंट व्यवस्था करणार आहोत. एक शाळेचा असा ग्रुप बनवणार आहोत व्हॉट्सअपवर
का जे गेलेले विद्यार्थी असतील, आता यावर्षी 6 विद्यार्थी राहतील, बरोबर आहे की नाही, पुढच्या वर्षी आणखी 6 राहतील. गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक स्पेशल ग्रुप काढणार. त्यांना येणार अडचणी तुम्ही त्याच्यावर विचारू शकता, की तुम्हाला काय वाटलं का एखादी गोष्ट महत्त्वाची, ती गोष्ट आम्ही तुम्हाला त्या गोष्टी त्याच्यावर शेअर करू, शाळेचा कार्यक्रम त्याच्यात त्या गोष्टी शेअर करू, बरोबर आहे की नाही. तुम्हाला आमंत्रण देऊ शाळेच्या कार्यक्रम. तसा एक आपण परमनंट ग्रुप बनवणार व्हॉट्सअपचा, म्हणजे आम्ही गेल्यानंतर सुद्धा तो ग्रुप चालू राहील याची व्यवस्था आम्ही करू नंतर. म्हणजे इथून जे काही विद्यार्थी शिकून जातील ते शाळेसोबत नेहमीसाठी टच मध्ये राहतील याची व्यवस्था आम्ही करतो, बरोबर आहे की नाही. फक्त तुम्ही मला आज एक शब्द द्या का मोबाईलचा वाईट वापर करणार नाही. देता शब्द? फक्त आता कुठं होणार का म्हणून ज्याच्यावर शक्य त्यांनीच म्हणा. ज्याला इंस्टाची सवय लागली आहे की ज्याला रील्स पाहायची सवय लागली त्यांनी नका देऊ. ज्याला पबजी खेळायची सवय लागली त्यांनी नका देऊ. कोण देणारा शब्द मला काही फक्त मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करीन बाकी गोष्टीसाठी करणार नाही असे कोण कोण आहे? हात वर करा. पहा हे तुम्ही सगळे समोर शब्द येतात, बरोबर आहे की नाही. मी म्हणत नाही का रील्स बिलकुल पाहू नका म्हणतो का, किंवा गेम्स वगैरे बिलकुल ना खेळू असं म्हणत नाही, पण त्याला वेळ कमी द्या. समजा तुम्ही मोबाईलवर 2 तास नसाल तर गेमसाठी वगैरे 15-20 मिनिटं ठीक आहे, रील्ससाठी 15-20 मिनिटं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडून जास्तीत वापर कशासाठी केला पाहिजे? अभ्यासासाठी. मोबाईल आज खूप चांगला आहे आणि तुम्हाला मोबाईल बद्दल काही पाहिजे असेल तर सर आपल्याकडे तंत्रज्ञान सर आहे आपल्याकडे, सरांची तुम्ही मदत घेऊ शकता अभ्यासासाठी. कोणती गोष्ट कशी पाहायची, कसा अभ्यास करायचा, मी सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. निखिल सर तुमच्या गावात राहते, निखिल सर सुद्धा तुम्हाला मदत करू शकता, बरोबर आहे की नाही. त्या मोबाईलचा आपण एकच ध्येय ठेवायचा आत म्हणून काय करायचं, मोबाईलला चांगला मित्र बनवायचा, त्याच्याकडून जास्तीत जास्त चांगलं शिका करणार. ठीक आहे, तर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचे दार तुमच्या नेहमीसाठी खुले राहतील. तुम्ही जाता येता आम्हाला दुःख होत आहे, तुम्हालाही दुःख होत असेल, होत आहे की नाही होत आहे, पण तरी सुद्धा तुमच्या शाळेचे द्वार नेहमीच खुले राहतील. कोणती मदत लागली आम्हाला मागा. आणि तुमचे जे लहान मित्र मंडळी आहेत, तुमचे लहान भावासारखे बहिणीसारखे, त्यांना सुद्धा विसरू नका, बरोबर आहे. ठीक आहे, एवढे बोलून माझी गोष्ट संपवतो. फाडा. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लागलेले यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे वर्ग 7च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आणि आपण सर्वजण शांतपणे कार्यक्रम पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला अशी मी जाहीर करतो.